केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल धोरणावरून मोठा दावा करत माझ्या विरोधात पैसे देऊन सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम राबवली गेली, या राजकीय कारस्थानाचा मी बळी ठरलो आहे असा आरोप केला। नवी दिल्लीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 65व्या परिषदेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला। E20 इंधनाच्या विरोधात लॉबिंग करणारा एक गट असल्याचे ते म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एप्रिल 2023 मध्ये निवडक पंपावर सुरू झालेल्या E20 नियम यंदा एप्रिल पासून देशभर लागू झाला आहे। E20 मुळे मायलेज मध्ये थोडी घट होऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे असले तरी पेट्रोलियम मंत्रालयाने त्यावरील भीती निराधार ठरवली। गडकरी म्हणाले, भारताची 22 लाख कोटींची तेल आयात कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आहे। उत्सर्जन घटवणे, परकीय चलन वाचवणे आणि शेतकऱ्यांच्या ऊस धान्यावर आधारित इथेनॉलमुळे जास्त उत्पन्न देणे हा यामागचा उद्देश आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।